दौंड तालुक्यात गर्भलिंग निदानाचा संशयित रॅकेट उघड. केडगाव परिसरात पोर्टेबल सोनोग्राफीद्वारे बेकायदेशीर तपासणीचे आरोप. व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. 35 ते 50 हजार रुपयात गर्भलिंग तपासणी होत असल्याचा दावा. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान होत असल्याच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली. एका कथित डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. यासाठी 35 ते 50 हजार रुपये घेतले जात असल्याचीही माहिती समोर येते. गेली अनेक वर्ष हा प्रकार सुरू असून संबंधितांना राजकीय आश्रय असल्यानं प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिक करतायत. मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केडगाव परिसरात, केडगाव तालुका दौंड यवत पोलीस स्टेशनची हद्द आहे, या परिसरात गर्भलिंग निदान होत असल्याबाबतची बातमी व्हिडिओसह प्रसारित झाली होती. त्या अनुषंगाने डॉक्टर सचिन गुजर, वैद्यकीय अधिकारी दौंड सरकारी रुग्णालय यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलिसांनी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यात अण्णासाहेब गिरी या व्यक्तीस अटक करण्यात आलेली होती. यात अण्णासाहेब गिरी हा गर्भलिंग निदान करून काही डॉक्टरांकडे गर्भपात करण्यासाठी त्या पेशंटना पाठवत असे. त्याचप्रमाणे काही संपर्कातील लोक, डॉक्टर्स त्याच्याकडे गर्भलिंग निदानासाठी पेशंट पाठवत होते. तर हा डॉक्टर गिरी गिरी हा इसम हा कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय मान्यताप्राप्त कुठलीही डिग्री घेतलेली नाही आहे. तो एका पोर्टेबल मशीनद्वारे गर्भलिंग निदान करून पुढे डॉक्टरांकडे त्याचा गर्भपात करण्यासाठी त्या पेशंटला पाठवत होता. त्यातून डॉक्टर अतुल जाधव हे निष्पन्न झालेले आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इतर 2 डॉक्टर निष्पन्न झालेले आहेत, ते सध्या फरार आहेत. आणि ही जी मशीन आहे, ती मशीन ज्या इसमाने दिली तो नरेंद्र ठाकरे हा इसम सध्या लोणी राहता या पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात अटक आहे. त्याचा पोलीस पुढील काही दिवसात ताबा घेणार आहेत. आणि या गुन्ह्याचा अद्याप सखोल तपास चालू आहे. या प्रकरणात दलाल आणि इतर डॉक्टरांचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होतीये. हे संघटित रॅकेट असल्याचाही संशय आहे. दरम्यान PCP-NDT कायद्याअंतर्गत हा गंभीर गुन्हा मानला जात असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाईची मागणी जोर धरतीये. केडगावमधील या कथित प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे आरोप खरे आहेत की नाही याचा उलगडा चौकशीतूनच होईल. निलेश जाधवसह अश्विनी जाधव केदारी, ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.